श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जून वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत निर्जला एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. निर्जला एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या या एकादशीचे व्रत केल्याने पुण्यफळ मिळते असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर या एकादशीचा उपवास केल्याने 24 एकादशींचे पुण्यफळ प्राप्त होते. म्हणजे वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं. आणि म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करत असतात. या दिवशी भक्त अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करतात आणि भगवान विष्णूंची सेवा करतात. त्यामुळे या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने सर्व प्रकारची पापे दूर होतात आणि जीवनात आनंद व समृद्धी येते. निर्जला एकादशी ही सर्व एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची आणि पुण्यफळ देणारी एकादशी मानली जाते आणि म्हणून तिला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पाणी न पिता म्हणजेच निर्जल राहून उपवास केला जातो आणि म्हणून हा उपवास कठीण असून इतर एकादशींपैकी सर्वात विशेष मानला जातो. या एकादशीचा प्रारंभ बुधवारी 24 जून रोजी संध्याकाळी 6:13 सुरू होणार आहे आणि गुरुवारी 25 जूनला रात्री 8:10 संपणार आहे. उदय तिथीनुसार 25 जून 2026 वार गुरुवार या दिवशी निर्जला एकादशीचं व्रत केलं जाणार आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही खास प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार निर्जला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू. फक्त 24 तासातच घरात चहूबाजूने पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. तसेच या निर्जला एकादशीचं पुण्यफळ देखील प्राप्त होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुळशीपाशी ठेवायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. त्यामुळे उद्या प्रत्येकाने हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला सकाळी 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग सायंकाळी 6 वाजल्यापासून तर 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजेच काय, सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी करणार असेल तर जास्त उशीर करू नका, 10-11 वाजता करू नका, 9:30 वाजेपर्यंत करा. कारण सकाळी आणि संध्याकाळी जी वेळ असते ना ती लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यावेळेला आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि तुळशीलासुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून आपल्याला हा उपाय त्यावेळेमध्ये करायचा आहे. उद्याची जी निर्जला एकादशी आलेली आहेत ना ती वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. ज्याप्रमाणे आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं महत्त्व आहे ना तेवढंच महत्त्व किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्व या निर्जला एकादशीला दिले जाते. या दिवशी वर्षातील सर्वात मोठा राजयोग जो आहे तर तो सुद्धा जुळून आल्यामुळे या दिवसाचं धार्मिक महत्त्व जे आहे तर ते वाढलेलं आहे. आता राजयोग हा कसा निर्माण झाला आहे? गुरुवार आहे. गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असणारा दिवस आहे
आणि एकादशी स्थितीसुद्धा त्यांनाच समर्पित आहे. त्यामुळे हे दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते वाढलेलं आहे. आणि म्हणून या योगावरती आपण हा उपाय जर आपल्या घरात केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. कारण एकादशीचं व्रत किंवा भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. जर आपण एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू किंवा विठ्ठलांची पूजा केली आणि त्यांना जर तुळशीपत्र अर्पण केलं नाही ना, ती पूजासुद्धा पूर्ण होत नाही. म्हणून या दिवशी तुळशीचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जो व्यक्ती भक्तिभावाने भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या त्वरित पूर्ण होतात. इतकं महत्त्व या तुळशीला दिले जाते. तुळशीला साक्षात धनाची देवी माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. ज्या घरामध्ये तुळस असते ते घर अतिशय पवित्र मानले जाते. त्या घरात कोणतीही नकारात्मकता, अलक्ष्मी, दरिद्रता ही कधीच प्रवेश करत नाही. सर्व वाईट गोष्टी, नकारात्मकता तुळस ही त्या घरापासून दूर ठेवते. त्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते. आता आपल्या घरामध्ये तुळस लावली आणि लगेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होते का? नाही. कारण त्या तुळशीची पूजा करणेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते. देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करते. आणि म्हणून उद्या प्रत्येकाने हा जो उपाय मी सांगणार आहे ना तो नक्की करायचा आहे. आता हा उपाय का करायचा आहे? जर तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत तुम्हाला इतरांकडून पैसे घेण्याची वेळ येत असेल, तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील, जिथे तुम्ही 5 रुपये कमवतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, घरात पैसाच येत नाही, सतत अडचणी येत असतील पैशांच्या, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर जर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकत नसेल, सतत वादविवाद, क्लेश होत असतील, घरातील अडचणी संपत नसेल, सतत कुटुंबावरती संकट, अडचणी, अडथळे येत असतील, जास्त कर्ज तुमच्यावरती झालं असेल, तरीही हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तसेच हा उपाय केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्यासुद्धा पूर्ण होतात, रखडलेली कामे पूर्ण होतात आणि प्रत्येक कामात यश मिळतं. तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद जो आहे तर तो सुद्धा प्राप्त होतो. उपाय करण्यासाठी उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीच्या मंजुळा ज्या असतात ना, ज्याला मंजिरीसुद्धा म्हणतात, तर तुम्हाला आवर्जून त्या मंजुळा भगवान विष्णूंना अर्पण करायच्या आहे. फोटो असेल तर फोटोसमोर अर्पण करा. फोटो मूर्ती नाही तर बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, तर त्यांना तुम्ही ह्या मंजुळा अर्पण केल्या तरीसुद्धा चालेल. देवघरामध्ये छान तुपाचा, तेलाचा दिवा लावून, धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत. घेताना चांगली घ्या, कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका. कारण उपाय किंवा सेवा करताना अखंड वस्तू वापरायच्या असतात. जर आपण तुटलेल्या फुटलेल्या वस्तू वापरल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. जर मातीची पंती नसेल ना तर तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता. त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि जी फुलवात असते ना तर ती त्या दिव्यामध्ये घालायची आहेत. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ ठेवायची आहेत आणि त्या चणा डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आणि जी फुलवात तुम्ही दिव्यामध्ये लावणार आहे, जिथे आपण ती वात प्रज्वलित करणार आहे ना, तिथे थोडंसं हळद कुंकू लावून ती वात लाल पिवळी करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये लावायची आहे. यानंतर एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यासोबतच हळद कुंकू, अक्षदा, एक केळीसुद्धा ठेवायची आहेत. एक लाल पिवळ्या रंगाचा जो कलव्याचा धागा असतो तर तो सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे.
हा लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा म्हणजेच हा मौली धागा जिथे कुठे पूजा साहित्य मिळते ना तिथे सुद्धा मिळून जातो. त्याला रक्षासूत्रसुद्धा म्हटलं जातं. तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला नाहीच भेटला ना तर पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि तो हळदीमध्ये बुडवायचा आहे आणि त्याला थोडीशी हळद लावून तुम्हाला त्या धाग्याला 7 गाठी मारायच्या आहेत. आणि रक्षासूत्राचा धागा असेल तर त्यालासुद्धा 7 गाठी तुम्हाला मारायच्या आहेत. यानंतर 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि त्या नाण्याला सुद्धा थोडीशी हळद लावून घ्यायची आहेत. आता नाणे जे आहे तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो किंवा मूर्ती पाहिली असेल तर लक्ष्मीच्या हातातून नेहमी नाणे म्हणजे सिक्के पडताना दिसतात. म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुळशीच्या आजूबाजूला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तिथे पुसून काढायचा आहे. यानंतर तिथे हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. यानंतर धूप दीप अगरबत्ती जी आहे तर तीसुद्धा ओवाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर तुळशीपाशी तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे. जो लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा आपण घेतलेला आहे तर तो तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवायचा आहे. आणि जे 1 रुपयाचं एक नाणं आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. आणि तुळशीच्या मातीमध्ये जे मूळ असतं तर त्या मातीमध्ये मुळापाशी तुम्हाला ते गाडून द्यायचं आहे, दाबून द्यायचं आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि 1 वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. आणि दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी, घरातील दुःख संकट अडचणी कमी होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा दिवा जर तुम्ही सकाळी जर लावला ना तर संध्याकाळी पुन्हा त्याच दिव्यामध्ये थोडंसं तूप घाला आणि तो दिवा तिथे प्रज्वलित करा. दुसऱ्या दिवशी जी दिव्याखाली चणा डाळ असणार आहे तर त्या डाळीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ती चणा डाळ आणि गुळ जो आहे ना तो गाईला खाऊ घालायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही उद्या निर्जला एकादशीला नक्की करा. श्रद्धेने आणि मनोभावे जर तुम्ही ही सेवा उद्या केली ना नक्कीच त्याचे तुम्हाला चांगले बदल जे आहे तर ते दिसून येतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.